मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जानेवारी 2023च्या चालू घडामोडी जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारल्या जाऊ शकतात. असे मी 63 प्रश्न MCQ मध्ये आणले आहे भाग 2 मध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया. चालू घडामोडी 11 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 1. पतंगराव कदम पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए सायरस पुनावाला, ऑप्शन बी अदर पुनावाला, ऑप्शन सी संजीव सैनल, ऑप्शन डी अश्विनी वैष्णव. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अदर पुनावाला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. डिसेंबर 2022च्या ICC प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए हॅरी ब्रूक, ऑप्शन बी एश गार्डनर, ऑप्शन सी वरील दोन्ही, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वरील दोन्ही. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. चंद्रशेखर आझाद यांचे उत्तर प्रदेशच्या कोणत्या शहरात संग्रहालय स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन ए गोरखपूर, ऑप्शन बी वाराणसी, ऑप्शन सी उन्नाव, ऑप्शन डी लखनौ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उन्नाव. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. भारत आणि कोणत्या देशाने यंग प्रोफेशनल योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी इंग्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी इंग्लंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. म्हैसूर व हम्पी या शहरांना स्वदेश दर्शन 2.0 योजनेमध्ये समाविष्ट केले आहे. हे शहर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. मणिपूरमध्ये कोणी पोलो खेळाडूची 120 फूट उंच प्रतिमेचे अनावरण केले आहे? ऑप्शन ए एन बिरेन सिंग, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी राजनाथ सिंग, ऑप्शन डी ला गणेशन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमित शहा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या मंत्रालयाने 10 ते 16 जानेवारी दरम्यान स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन्स वीक 2023 चे आयोजन केले आहे? ऑप्शन ए अर्थ मंत्रालय, ऑप्शन बी वाणिज्य उद्योग मंत्रालय, ऑप्शन सी संरक्षण मंत्रालय, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी वाणिज्य व उद्योग मंत्रालय. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारताची खेळाडू सानिया मिर्झा हिने संन्यास घेण्याची घोषणा केली आहे, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए टेबल टेनिस, ऑप्शन बी टेनिस, ऑप्शन सी क्रिकेट, ऑप्शन डी हॉकी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी टेनिस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या भारतीय चित्रपटाला ऑस्कर 2023 साठी निवडले आहे? ऑप्शन ए द काश्मीर फाईल्स, ऑप्शन बी RRR, ऑप्शन सी गंगूबाई काठियावाडी, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. ब्रिटिश ज्युनियर ओपन टूर्नामेंट 2023 मध्ये कोणत्या वयोगटात अनाहत सिंग यांनी रग्बीमध्ये पदक जिंकले आहे? ऑप्शन ए अंडर 11, ऑप्शन बी अंडर 13, ऑप्शन सी अंडर 15, ऑप्शन डी अंडर 17. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अंडर 15. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. रंजन गोगोई यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या डायरीचे उद्घाटन केले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन सी आसाम. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशाचे खेळाडू डेव्हिड पोर्टेरियस यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 12 जानेवारी 2024. प्रश्न क्रमांक 13. 12 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन ए राष्ट्रीय अपंग दिन, ऑप्शन बी राष्ट्रीय युवा दिन, ऑप्शन सी राष्ट्रीय कुटुंब दिन, ऑप्शन डी जागतिक युवा दिन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी राष्ट्रीय युवा दिन. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. खेलो इंडिया सिनियर राष्ट्रीय महिला खो खो लीग कुठे आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन ए चंदीगड, ऑप्शन बी भुवनेश्वर, ऑप्शन सी भोपाळ, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चंदीगड. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. रिपोर्टनुसार 2022 मधील भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? ऑप्शन ए गाझियाबाद, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी फरीदाबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. सुदर्शन पटनायक यांनी कोठे जगातील सर्वात मोठी हॉकी स्टिक बनवली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी ओडिशा, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ओडिशा. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याच्या राज्यपालने महिलांसाठी 30% आरक्षणाला मंजुरी दिली आहे?
ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तराखंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जपान. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशाच्या सरकारने 2030 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय 64 वर्ष करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी फ्रान्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये बेस्ट सॉन्ग पुरस्कार नाटू नाटू कोणत्या चित्रपटातील आहे? ऑप्शन ए कांतारा, ऑप्शन बी RRR, ऑप्शन सी काश्मीर फाईल्स, ऑप्शन डी गंगूबाई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी RRR. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 21. नासाने कोणत्या भारतीय मूळच्या वैज्ञानिकाला चीफ टेक्नॉलॉजिस्ट नियुक्त केले आहे? ऑप्शन ए भव्यालाल, ऑप्शन बी AC चारनिया, ऑप्शन सी अनिल मेनन, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी AC चारनिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवची थीम काय आहे? ऑप्शन ए युवा उत्साह नए भारत का, ऑप्शन बी इट्स ऑल इन माइंड, ऑप्शन सी फिट यूथ फिट इंडिया, ऑप्शन डी विकसित युवा विकसित भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी विकसित युवा विकसित भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 23. आपल्या करिअरचे 92 पदक जिंकणारे नोवाक जोकोविच कोणत्या देशाचे आहे? ऑप्शन ए स्वित्झर्लंड, ऑप्शन बी स्पेन, ऑप्शन सी सर्बिया, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सर्बिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24. कोणते सर्वात जलद भुगतान ॲप लॉन्च केले आहे? ऑप्शन ए गुगल पे, ऑप्शन बी पेरुपे, ऑप्शन सी फोनपे, ऑप्शन डी पेझेट ॲप. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पेरुपे. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 13 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय युवा महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी हुबळी, ऑप्शन सी भोपाळ, ऑप्शन डी भुवनेश्वर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हुबळी. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2023 कुणाला मिळाला आहे? ऑप्शन ए अदर पुनावाला, ऑप्शन बी थिरू एस नदेसन, ऑप्शन सी संजीव सन्याल, ऑप्शन डी सायरस पुनावाला. याचा आन्सर आहे ऑप्शन बी थिरू एस नदेसन. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. कोणत्या राज्यातील आदिवासी समूहाने अय्यनूर अम्मनूर उत्सव साजरा केला आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तामिळनाडू. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. कोणत्या देशातील शाळांमध्ये पंजाबी भाषा सामील करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 29. कोणी जादूनामा पुस्तक लिहिले आहे? ऑप्शन ए सलमान रश्दी, ऑप्शन बी चेतन भगत, ऑप्शन सी जावेद अख्तर, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जावेद अख्तर. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. कोणत्या राज्याने सहर्ष शिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी त्रिपुरा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी त्रिपुरा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 31. सुकोई लढाकू विमान चालवणारी भारताची पहिली महिला पायलट कोण बनली आहे? ऑप्शन ए वर्तिका मिश्रा, ऑप्शन बी अवनी चतुर्वेदी, ऑप्शन सी अंकिता सिंग, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अवनी चतुर्वेदी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 32. कोणत्या देशाचे फुटबॉल कर्णधार ह्युगो लोरिस यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून संन्यास घेतला आहे? ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी क्रोएशिया, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी फ्रान्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 33. जगातील सर्वात मोठी नदी क्रूज MV गंगा विलास द्वारे वाराणसी ते दिब्रुगड किती अंतर पार करणार आहे? ऑप्शन ए 2800 किलोमीटर, ऑप्शन बी 3000 किलोमीटर, ऑप्शन सी 3200 किलोमीटर, ऑप्शन डी 3400 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3200 किलोमीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. 28वे सारंग 2023चे आयोजन कोणत्या IITने केले आहे? ऑप्शन ए IIT दिल्ली, ऑप्शन बी IIT मद्रास, ऑप्शन सी IIT जोधपूर, ऑप्शन डी IIT
रुडकी याचा आन्सर आहे ऑप्शन बी IIT मद्रास. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. संजीव सन्याल यांच्या रेव्होल्युशनरीज द अदर स्टोरी ऑफ हाऊस इंडिया वॉन इट्स फ्रीडम पुस्तकाचे उद्घाटन कोणी केले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी द्रौपदी मुर्मू, ऑप्शन डी राजनाथ सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमित शहा. नंतरचा प्रश्न क्रमांक 36. इंग्लंडचे प्रिन्स हॅरी यांनी आपले आत्मचरित्र कोणत्या नावाने लिहिले आहे? ऑप्शन ए डायमंड, ऑप्शन बी स्पेअर, ऑप्शन सी द लाईट वी कॅरी, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी स्पेअर. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 14 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 37. ह्युमन राईट्स वॉच ने कितवे वर्ल्ड रिपोर्ट 2023 प्रसिद्ध केले आहे? ऑप्शन ए 32, ऑप्शन बी 33, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 35. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 33. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 38. 2022 मध्ये पहिल्यांदा जागतिक इक्विटी कॅपिटल मार्केटमध्ये भारताला कितवी रँक मिळाली आहे? ऑप्शन ए तिसरी, ऑप्शन बी चौथी, ऑप्शन सी पाचवी, ऑप्शन डी 6वी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5वी. नंतरचा प्रश्न क्रमांक 39. कोणत्या मंत्रालयाने समुद्रयान मिशन सुरू केले आहे? ऑप्शन ए नीती आयोग, ऑप्शन बी पृथ्वी विज्ञान मंत्रालय, ऑप्शन सी आरोग्य मंत्रालय, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पृथ्वी विज्ञान मंत्रालय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 40. शांती कुमारी यांना कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्त केलं आहे? ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी तेलंगणा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 41. रणजी ट्रॉफीमध्ये इतिहासातील दुसऱ्या सर्वाधिक स्कोर कोणी केला आहे? ऑप्शन ए पृथ्वी शॉ, ऑप्शन बी संजय मांजरेकर, ऑप्शन सी BB निंबाळकर, ऑप्शन डी विजय मर्चेंट. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पृथ्वी शॉ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 42. नुकतेच निधन पावलेले राजनेता शरद यादव यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 43. सूर्याचे उत्तरायण सुरू होते तेव्हा कोणते सण साजरे करतात? ऑप्शन ए मकर संक्रांती, ऑप्शन बी पोंगल, ऑप्शन सी उत्तरायण पर्व, ऑप्शन डी वरील सर्व. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 44. ब्रेविंग ए व्हायरल स्ट्रॉम इंडियाज कोविड-19 व्हॅक्सिन स्टोरी पुस्तक कोणी लॉन्च केली आहे? ऑप्शन ए मनसुख मांडवीय, ऑप्शन बी पियुष गोयल, ऑप्शन सी स्मृती इराणी, ऑप्शन डी राजनाथ सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मनसुख मांडवीय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 45. हर्बल लाईफ न्यूट्रिशन इंडिया ने कोणाला आपला ब्रँड ॲम्बॅसिडर निवडले आहे? ऑप्शन ए महेंद्रसिंग धोनी, ऑप्शन बी स्मृती मानधना, ऑप्शन सी कुलदीप यादव, ऑप्शन डी रोहित शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी स्मृती मानधना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 46. अगरतलामध्ये कोणी लॉजिस्टिक्स जलमार्ग व संचार स्कूलचे उद्घाटन केले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी सर्वानंद सोनोवाल, ऑप्शन डी राजनाथ सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सर्वानंद सोनोवाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 47. कोठे बाजरा उत्सव साजरी करण्यात आला आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी भुवनेश्वर, ऑप्शन सी गांधीनगर, ऑप्शन डी भोपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गांधीनगर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 48. पेट्रोलियम मंत्रालयाने 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिळवण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए 10%, ऑप्शन बी 20%, ऑप्शन सी 30%, ऑप्शन डी 40%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 20%. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 19 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 49. एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये दिव्यशतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी हार्दिक पांड्या, ऑप्शन डी शुभन गिल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शुभन गिल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 50. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषद कुठे सुरू आहे? ऑप्शन ए दावोस, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दावोस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 51. IRH या संस्थेनुसार सर्वात प्रगती करणारा राज्य कोणते? ऑप्शन ए गुजरात,
ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 52. IL-38 काय आहे? ऑप्शन ए सागरी विमान, ऑप्शन बी हेलिकॉप्टर, ऑप्शन सी रणगाडा, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सागरी विमान. नंतरचा प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणत्या राज्यात निवडणुका जाहीर झाल्या आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी त्रिपुरा, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन सी त्रिपुरा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 54. असर अहवाल 2022 नुसार कोणत्या राज्यामध्ये खाजगी वर्ग सर्वात जास्त आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बिहार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 55. साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 56. भारतात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा राज्य? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 57. 2021-22 मध्ये भारताने किती साखर निर्यात केली? ऑप्शन ए 90 लाख टन, ऑप्शन बी 100 लाख टन, ऑप्शन सी 80 लाख टन, ऑप्शन डी 70 लाख टन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 100 लाख टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 58. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन ए शरद पवार, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी ब्रिजभूषण सिंग, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ब्रिजभूषण सिंग. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 59. मैलाची शक्करपट कुठे होते? बैलगाड्या शर्यत. ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी अकोला, ऑप्शन डी परभणी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमरावती. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्रात नुकतीच किती गुंतवणूक आली आहे? ऑप्शन ए 10 लाख कोटी, ऑप्शन बी 1,40,000 कोटी, ऑप्शन सी 20 लाख कोटी, ऑप्शन डी 50 लाख कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1,40,000 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 61. शुभम गिलने कोणत्या देशाविरुद्ध 200 धावा केल्या? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी न्यूझीलंड, ऑप्शन डी इंग्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी न्यूझीलंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 62. हॉकी विश्वचषक कुठे सुरू आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 63. जगातील सर्वात उंच रोलर कोस्टर कुठे आहे? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इंग्लंड. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा. भेटूया भाग 3 मध्ये. धन्यवाद.